रात्रीला जर शाबू भिजू घालायचा विसरला असला तर हे 15 ते 20 मिनिटात असे कुरकुरी वडे तयार करून घ्या। हे पाहू शकता तुम्ही। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुझ्या व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे। चला तर आज आपण पाहणार आहोत उपवासासाठी असे झटपट नवीन रेसिपी। त्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि 1 वाटी भगर पण घेतले, त्याला वरी पण म्हणतात, आणि 1 बटाटा मोठा उकडून घेतलेला आहे आणि 2 मिरच्या पण चिरून घेतलेल्या आहेत। चला आता सुरुवात करू। मी पहिल्यांदा गॅस लावून घेते। गॅस लावल्यानंतर 2 कढई ठेवते। कढई 2 मिनिटं तापू देते। त्यानंतर त्यामध्ये टाकते शाबू 1 वाटी टाकल्यानंतर त्यामध्ये ही भगर पण 1 वाटी टाकून देते आणि याला कमी गॅसवर मस्त गॅस परतून घेणार आहोत। याला खमंग परतून घ्यायचं आहे शाबूला आणि भगरला। याला 5-10 मिनिटं असं परतून घ्यायचं। पाहू शकता ते 15-20 मिनिटांनंतर हे भाजलेलं आहे। आपल्या भगराला पण लाल कलर आलेला आहे। आता याला आपण काढून घेणार आहोत प्लेट मध्ये। प्लेट मध्ये काढून घेतल्यानंतर याला 10-15 मिनिटं थंड होण्यासाठी होऊ द्यायचं। पाहू शकता थंड झालेलं आहे। आता याला मिक्सरला लावून घेणार आहोत आपण आणि यामध्ये 2 चमचे पाणी पण टाकू शकता आपण। लई पण जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर हे बघा थोडंच पाणी टाकून द्यायचं, म्हणजे कसं बारीक व्हायला तर लवकर। मध्ये हा बटाटा पण आणि ह्या मिरच्या पण टाकून द्यायचं। मिक्सरला लावल्याने हे सगळं एकत्र मिक्स होतं। बारीक होईपर्यंत मिक्सरला हे बारीक झालेलं आहे। हे पाहू शकता तुम्ही, असं बारीक झालेलं आहे। आता याला आपलं बॅटर असं तयार झालेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आणि याला मग मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर याला 10 मिनिटं असं साईडला ठेवून द्यायचं मुरण्यासाठी। 10 मिनिटं मुरल्यानंतर त्यामध्ये हे शेंगदाण्याचा आबडधोबड कूट पण टाकून द्यायचा आणि याला मिक्स करून घ्यायचं। आता आपण याला तळून घेणार आहोत। तळून घेण्यासाठी मी लावून देते गॅस लावल्यानंतर कढई ठेवून देते। कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये तेल टाकते। तेलाला 2-4 मिनिटं गरम होऊ द्यायचं। होईपर्यंत यामध्ये असे हे करून घ्यायचं। याचं हे बघा असा गोळा करायचा आणि याला असं हे करून घ्यायचं। नाहीतर तुम्ही आपले भजे नसतात का बेसन पिठाचे, तसे पण टाकलं तरी चालतंय, पण असे केल्यावर छान दिसतात। हे पाहू शकता असे करून घ्यायचे। पाहू शकतो आता आपलं तेल पण गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये सोडून द्यायचे। हे असे मस्त कुरकुरीत होतात आणि याला कमी गॅसवर असं लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचं। पाहू शकतात आपले असे याला लाल रंग आलेला आहे। आता हे पाहू शकतात याला असा लाल कलर आलेला आहे। आता याला आपण काढून घेऊ। हे पाहू शकतात तुम्ही असे तयार झालेले आहेत। हे पाहू शकतात आपले वडे असे कसे कुरकुरीत झालेले आहेत, मधून पण मस्तपैकी लागतात। ही रेसिपी नक्की एकदा करून पहा। तयार झालेले आहेत। पहा आपले तयार झाले आहेत। हे तुम्ही दह्यासोबत किंवा तसे पण खाले तरी चालतील। हे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर नक्की करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।